आज महेशची पाठ खूप दुखत होती, म्हणून त्याची बायको हेमा त्याच्या पाठीला मालिश करण्यासाठी तेल गरम करून घेऊन खोलीत आली. ती खोलीत गेली तेवढ्यात तिची सासू रमाताई तनतन करत त्यांच्या खोलीत घुसल्या आणि म्हणाल्या, "ते तेल इकडे आण सुनबाई, मी त्याच्या पाठीला मालिश करून देते." "सुनबाई, तू फक्त घरातली कामं करत जा. माझ्या मुलाला मी सांभाळून घेईल. माझ्या मुलाच्या पाठीची मालिश कशी करायची असते ते मला चांगलंच माहीत आहे." असं म्हणत सुनेच्या हातातून तेलाची वाटी घेऊन त्या स्वतः मालिश करायला लागल्या. हेमाची सासू तिच्या नवऱ्याचं महेशचं कुठलंही काम करायला लगेच पळत येत असायची. आज हेमाने खूप आशेने नवऱ्याकडे बघितलं. तसा महेश जरा घाबरतच त्याच्या आईला म्हणाला, "आई, तू राहू दे, हेमा लावून देईल पाठीला तेल. तू कशाला उगीच त्रास करून घेत आहेस? तू जाऊन आराम कर." मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई म्हणाली, "अरे नको, कशाला? मी तर सारखाच आराम करत असते. माझा मुलगा एवढा त्रासात आहे आणि तू मला आराम करायला सांगत आहेस? आणि तसंही सुनबाईला रात्रीचं जेवण बनवायचं असेल. सुनबाई, तू जा आणि जेवण करायला घे, मी हे काम करते." आईच्या पुढे महेश अजून काहीच बोलू शकला नाही. आईचं असं वागणं बघून त्याला पण थोडं विचित्र वाटत होतं की त्याची आई असं का वागत असेल. पहिली तर आई त्याची एवढी काळजी घेत नव्हती, पण जेव्हापासून त्याचं लग्न झालं होतं तेव्हापासून मात्र असं वाटत होतं की त्याची आई तिच्या सुनेसोबत जणू स्पर्धाच करत आहे. ती सारखी तिच्या मुलासोबत राहण्यासाठी काहीतरी कारण शोधत असायची. थोड्या वेळानंतर तो म्हणाला, "बस झालं आई, आता मला बरं वाटत आहे." असं म्हणत तो उठून हॉलमध्ये जाऊन बसला. तो गहन विचारात बुडून गेला की त्याची आई असं का वागत असेल, त्यामागे नक्की काय कारण असेल. एक आठवड्यानंतर त्याच्या मोठ्या मावशीचा त्याच्या आईला फोन आला. ती म्हणाली की मी तुझ्या घरी राहायला येत आहे. खूप दिवस झालं आपण एकत्र वेळ घालवला नाही. एकत्र राहून जरा गप्पा मारूया, बाहेर फिरायला जाऊया. माझा मुलगा आणि सून बाहेर सुट्टीला फिरायला गेले आहेत. मग घरात एकटी राहण्यापेक्षा मी तुझ्या घरी राहायला येते." हे ऐकून रमाताई खुश झाल्या आणि म्हणाल्या, "का नाही ताई, तू लवकरात लवकर माझ्या घरी राहायला ये. आपण खूप मज्जा करूया." दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी घरी आली. त्यांनी जसा घरात पाय ठेवला तसा घराची झालेली कायापालट बघून त्या आश्चर्यचकित झाल्या. त्या प्रशंसा करत म्हणाल्या, "अरे वा, घर तर एकदम स्वच्छ आणि सजवलेलं आहे. असं वाटत आहे की नव्या सुनेने आल्या आल्या घराची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे." बहिणीचं बोलणं ऐकून रमाताई म्हणाल्या, "हो हो, माझी सून घरातली सगळी कामं मन लावून करत असते. मी सांगायच्या आधीच सगळी कामं करत असते. घर पण तिनंच सजवलं आहे. जो कोणी घरात येतो तो तिची प्रशंसा करत असतो, कारण ती नोकरी करत नाही, दिवसभर घरातच असते आणि म्हणूनच ती दिवसभर घरातली कामं करत असते." बाजूलाच किचनमध्ये काम करत असणाऱ्या हेमा सासूचं सगळं बोलणं ऐकत होती. अगोदर तर तिला सासूच्या तोंडातून तिची प्रशंसा ऐकताना छान वाटत होतं, पण शेवटचे शब्द ऐकून तिला आश्चर्य वाटलं. ती विचार करायला लागली की ज्या सुना नोकरी करत नाहीत त्यांनी केलेल्या कामाचे काहीच महत्त्व नसते का? त्यांना घरात काहीच किंमत नसते का? जाऊ द्या. ती पटकन किचनमधून बाहेर आली आणि मावशींच्या पाया पडली. मग किचनमध्ये जाऊन त्या दोघींना चहा नाश्ता घेऊन आली. थोड्या वेळानंतर महेश पण तयार होऊन ऑफिसला जायला खोलीतून बाहेर आला. मावशीला हॉलमध्ये बसलेलं बघून तो आनंदित झाला आणि लगेच जाऊन तिच्या पाया पडला. त्याच्या मावशीने त्याला भरभरून आशीर्वाद दिले. महेश म्हणाला, "मावशी, आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे. मला लगेच निघायचं आहे. मी तुला संध्याकाळी घरी परत आल्यावर भेटतो. मग आपण खूप गप्पा मारूया." त्याची मावशी खुश होऊन म्हणाली, "ठीक आहे महेश." महेश लगेच नाश्ता करायला टेबलवर जाऊन बसला. तशी हेमा त्याला नाश्ता देण्यासाठी किचनमध्ये जायला लागली. तेवढ्यात तिची सासू तिला थांबवत म्हणाली, "अगं सुनबाई, तू कुठे निघाली आहेस? तू बाहेर जा आणि झाडांना पाणी घाल. महेशला मी नाश्ता देते." सासूचं बोलणं ऐकून हेमाचा चेहरा उतरला. तिचा उतरलेला चेहरा मावशीच्या नजरेतून लपला नाही. हेमा तोंड पाडून बाहेर अंगणात गेली आणि तिची सासू आनंदी मनाने मुलाला नाश्ता द्यायला किचनमध्ये घुसली. थोड्या वेळात त्या नाश्ता घेऊन बाहेर आल्या आणि आनंदाने त्याला नाश्ता करायला सांगितला. हे सगळं बघून मावशींना थोडं विचित्र वाटलं. जोपर्यंत महेश ऑफिसला गेला नाही
तोपर्यंत रमाताई त्याच्या आजूबाजूलाच फिरत राहिल्या. इथपर्यंत की महेश खोलीत जाऊन बायकोला आवाज द्यायला लागला की माझं पाकीट सापडत नाही, कुठे ठेवलं आहेस, शोधून दे, मला कामावर जायला उशीर होत आहे. मुलाचा आवाज ऐकताच सुनेच्या अगोदर रमाताई स्वतः पळत त्याच्या खोलीत गेल्या आणि त्याला पाकीट शोधायला मदत करायला लागल्या. आईला अशी अचानक खोलीत बघून महेश दचकला, कारण त्याने बायकोला खोलीत बोलावण्यासाठी पाकीट सापडत नसल्याचं नाटक केलं होतं, म्हणजे तो तिला जाताना मिठीत घेऊ शकेल. पण त्याची आई इकडे तिकडे त्याचे पाकीट शोधत होती. तिला असं पाकीट शोधताना बघून महेश जरा रागातच होता आणि त्याने कपाटातून पाकीट बाहेर काढत आईला म्हणाला, आई, पाकीट सापडलं आहे, तू काळजी करू नकोस. असं म्हणत तो खोलीतून बाहेर यायला लागला. त्याचा आवाज ऐकून खोलीत पळत येणारी हेमा त्याला धडकता धडकता थोडक्यात वाचली. महेश तिला लाचार होऊन बघत बॅग उचलून ऑफिसला निघून गेला. तसा हेमाचा चेहरा पण उतरला. त्याची मावशी हॉलमध्ये बसून हा सगळा नजारा बघत होती. जेव्हा महेश निघून गेला तेव्हा रमाताईंनी मोकळा श्वास घेतला आणि येऊन बहिणीच्या बाजूला सोफ्यावर बसत म्हणाली, चल सुनबाई, आमच्यासाठी गरम नाश्ता घेऊन ये. हेमा शांतपणे खाली मान घालून किचनमध्ये गेली. ती किचनमध्ये गेलेली बघून रमाताईंची मोठी बहीण त्यांना म्हणाली, अगं रमा, तू हे काय करत आहेस? सुनेचं काम तू का करत आहेस? रमाताई हैराण होऊन म्हणाल्या, सुनबाईचं कुठलं काम मी केलं? सुनबाईची कामं सुनबाई स्वतः करते. सकाळी लवकर उठते, घर झाडते, झाडांना पाणी घालते, नाश्ता बनवते, जेवण, सगळी कामं तीच करत असते. आणि आता थोड्या वेळाने ती कपडे आणि भांडी घासून घेईल. मी तिचं कुठलं काम केलं? तेव्हा त्यांची मोठी बहीण श्वास घेत म्हणाली, अगं, तू महेशची सगळी कामं का करत आहेस? महेशने त्याच्या बायकोला पाकीट शोधायला बोलवलं होतं, तरी पण तू बिनधडक त्यांच्या खोलीत जाऊन घुसलीस. अगं, आता तू तुझ्या मुलाचं लग्न लावून दिलं आहेस, मग आता काही जबाबदाऱ्या त्याच्या बायकोला पण पार पाडू देत. रमाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या, मी माझ्या मुलाचं लग्न लावून दिलं आहे, याचा अर्थ असा नाही की मी माझ्या मुलाला सुनेच्या ताब्यात देऊन टाकेन. मी माझ्या मुलाला सुनेच्या ताब्यात नाही देऊ शकत. त्यामुळे त्याची सगळी कामं पहिल्यासारखी मी स्वतः करते. हे ऐकून रमाताईंची बहीण आश्चर्याने म्हणाली, म्हणजे याचा अर्थ तो एवढा मोठा झाला आहे तरी तू त्याची सगळी कामं करत होतीस? हे ऐकून रमाताई थोड्याशा दचकल्या आणि म्हणाल्या, अगं, पण तो तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुनबाईला आवाज देत असतो. मग मी विचार केला की त्याची ही छोटी छोटी कामं मी स्वतःच करत जाईन. मग यात चुकीचं काय आहे? लहानपणी पण मीच तर त्याची सगळी कामं करत होते, मग आता काय प्रॉब्लेम आहे? बहिणीचे बोलणे ऐकून त्यांची मोठी बहीण मोठ्याने हसायला लागली आणि म्हणाली, म्हणजे सासू बनल्यावर तुझ्या मनात ईर्ष्या निर्माण झाली वाटतं. रमाताई म्हणाल्या, मी कुणावर जळत बिळत नाही, मी तर फक्त माझ्या मुलाची काळजी घ्यायचा प्रयत्न करत आहे. सून आली याचा अर्थ असा नाही होत ना की तो आता माझा मुलगा राहिला नाही. त्यांची बहीण हसत म्हणाली, अगं, जर तुझ्या सुनेने तिच्या नवऱ्याचं काम केलं, दोघांना जर एकत्र वेळ घालवता आला, तर का तो तुझा मुलगा राहणार नाही का? हे कसले विचार आहेत तुझे? तुझं लग्न झाल्यानंतर तू तुझ्या नवऱ्याची कामं केली नव्हतीस का? तेव्हा तुझा नवरा त्याच्या आईचा मुलगा नव्हता का? बहिणीचं बोलणं ऐकून रमाताई थोड्या दचकल्या आणि गप्प झाल्या. तोपर्यंत त्यांची सून नाश्ता घेऊन आली. तसं तिच्या सासूने बोलणं बदललं आणि त्यांच्या बहिणीचे बोलणं अर्धवट राहिलं. पण असं झालं नाही की एकदा सांगून रमाताईंच्या वागण्यात बदल झाला. संध्याकाळी महेश घरी आला की रोजच्या सवयीनुसार त्या स्वतः किचनमध्ये गेल्या आणि त्याच्यासाठी पाणी घेऊन आल्या. सासूचं असं वागणं बघून हेमाने आशा सोडून दिली होती. ती खूप वेळ झाला तरी तिच्या खोलीत गेलीच नव्हती. खूप वेळ झाला तरी त्याची आई तिथेच गप्पा मारत बसली होती. त्यांची बहीण खोलीतून बाहेर आली आणि बघितलं की रमा पुन्हा मुलाच्या खोलीत जाऊन घुसली आहे आणि सून हॉलमध्ये सोफ्यावर उदास बसली आहे. ते बघून त्या म्हणाल्या, काय झालं सुनबाई, तू इथे अशी एकटी का बसली आहेस? हेमा त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही. ती तिचं दुःख त्यांना कशी सांगू शकत होती? ती हळू आवाजात म्हणाली, काही नाही मावशी, तुम्ही झोपेतून उठायची वाट बघत होते. थांबा, मी सगळ्यांसाठी चहा बनवून आणते.
ती उठून किचनमध्ये जायला निघाली तसा मावशीने तिचा हात पकडला आणि म्हणाल्या, सुनबाई, माझ्या लक्षात आलं आहे, तुझी सासू जे काही करत आहे ते चुकीच आहे. मी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन, तू काळजी करू नकोस. घरच्या सुना हसताना चांगल्या दिसतात, अशा उदास नाही. मावशींच्या बोलण्याने हेमा गालात हसली. तिला वाटलं की चला, कोणीतरी माझं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या दिवसानंतर रमाताईंच्या बहिणीने लक्ष दिलं की त्यांची बहीण कायम महेशच्या आजूबाजूला राहण्याची कारणं शोधत असते. महेश पण आईच्या अशा वागण्याबद्दल काहीच बोलू शकत नव्हता. तेव्हा एक दिवस रमाताईंची बहीण त्यांना समजावत म्हणाली, रमा, तुझे हे सगळं करत आहेस ना, ते अजिबात चांगलं नाही. त्या दिवशी पण मी तुला समजावून सांगितलं होतं, पण तुझी सवय काही बदलली नाही. त्यांचं बोलणं ऐकून रमाताई थोड्याशा भडकल्या आणि म्हणाल्या, मी माझ्या मुलाच्या भल्यासाठीच हे सगळं काम करत आहे. तुला काय प्रॉब्लेम होत आहे ताई? तू इथे काही दिवसांसाठी आली आहेस, पण मला तर कायम माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत कायम राहायचं आहे. त्यामुळे मला जसं हवं आहे तशी मी राहणार. मी स्वतः माझ्या मुलाचे काम करते, त्यामुळे मला आनंद मिळतो. त्यांची बहीण हसत म्हणाली, अच्छा, तर मला सांग की तुला तर माहीतच आहे की या जगातून सगळ्यांना एक ना एक दिवस जायचंच आहे. मग समज जर अचानक तुला काही झालं तर तुझ्या मुलाची कामं कोण करणार? हीच सून करणार ना? पण तू तर तिला काहीच काम करून देत नाहीस. मग तिला कसं कळणार की तिच्या नवऱ्याला काय आवडतं, काय आवडत नाही? तू तुझ्या मुलाच्या आणि सुनेच्या मध्ये ते भावनेचं, प्रेमाचं नातं तयार होऊन नाही दिलंस तर तू मेल्यानंतर तिला कसं कळणार की त्याला काय आवडतं, काय नाही? ती त्याला कशी सांभाळून घेणार? तुझा मुलगा आयुष्यभर तुझ्या पदराला बांधून राहिला तर तो तुझ्याशिवाय कसा जगेल? तू तुझ्या मुलाला तुझ्यावर अवलंबून ठेवले तर तू गेल्यानंतर तू तुटून मोडून पडेल, कसा जगेल? बहिणीचं हे बोलणं ऐकून रमाताई स्तब्ध झाल्या. त्यांची बहीण पुढे म्हणाली, तू जेव्हा या जगात नसेल तेव्हा तुझी सून तुझ्या मुलासोबत राहणार आहे. तेव्हा तरी तुला तुझ्या मुलाला सोडून द्यावं लागणार. मग तू जिवंत असेपर्यंत मुलाला आणि सुनेला सुखात आनंदात राहू दे. त्यांच्यामध्ये जास्त पडत जाऊ नकोस. मग बघ तुझा मुलगा आणि सून तुझ्यावर किती प्रेम करतील, तुला आदर देतील. घरातल्या मोठ्या माणसांना पण त्यांचा मानसन्मान जर घरात बनवून ठेवायचा असेल तर मुलांना त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीने जगायला दिलं पाहिजे. जर तू त्यांना एवढा त्रास दिला तर त्यांच्या मनात तुझी काय इज्जत राहील? तुला दिसत नाही का की महेशला पण तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतो? आता मात्र रमाताईंचे मान शरमेने खाली गेली. त्या हळू आवाजात म्हणाल्या, तू खरं बोलत आहेस ताई. मी कधीच एवढा विचार केला नव्हता. जेव्हा मी या जगात नसेल तेव्हा माझी सून माझ्या मुलाला सांभाळून घेईन आणि तेव्हा मी काहीच करू शकणार नाही. मी उगाचच माझे पुण्य खराब करत आहे. तेवढ्यात महेश कामावरून घरी आला. थोड्या वेळात त्याचा आवाज आला, अगं हेमा, एक ग्लास पाणी घेऊन ये. हेमा किचनमध्ये होती, पण ती विचार करायला लागली की आता तर सासूबाई पाणी घेऊन खोलीत जातील, त्यामुळे ती तिच्या जागेवरून हल्लीच नाही. पण खूप वेळ झाला तरी सासूबाई पाणी घ्यायला किचनमध्ये आल्या नाहीत. ते बघून ती हैराण झाली. तिने वाकून हॉलमध्ये बघितलं तर तिची सासू तिच्याकडेच बघत म्हणाली, अगं सुनबाई, महेश कधीपासून तुला पाणी मागत आहे, तू त्याला पाणी का नेऊन देत नाहीस? सासूचं असं बोलणं ऐकून हेमाला खूप आश्चर्य वाटलं. तिने मावशींच्या तोंडाकडे बघितलं तेव्हा त्यांनी हसत तिच्याकडे बघितलं आणि तिला इशारा करून पाणी घेऊन जायला सांगितलं. तेव्हा तिला समजलं की मावशींनी तिच्या सासूला समजावून सांगितलं आहे की मुलाला आणि सुनेला थोडा वेळ सोबत घालू दे. मग ती आनंदाने पाण्याचा ग्लास घेऊन खोलीत गेली. थोड्या वेळानंतर महेश आणि हेमा खोलीतून बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून रमाताईंना असं वाटत होतं की त्यांनी त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हिरावून घेतला होता. पण आज त्यांच्या मोठ्या बहिणीने समजावून सांगितल्यानंतर त्यांनी त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला होता. नात्यात जसं थोडं प्रेम गरजेचं असतं तसं थोडं अंतर पण असणं गरजेचं असतं. आईवडिलांनी जर मुलांना विश्वास दिला की ते त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीने जगू शकतात तर तीच मुलं पुढं जाऊन त्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतील, त्यांची इज्जत करतील. कारण खरं नातं ते असतं जे जबाबदारीने पण बांधलेलं असतं आणि ते स्वतःच्या मर्जीने पण जगू शकते.